तर कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. त्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आज वड्या घेतल्या होत्या मी. तर त्यांची रेसिपी साधी आणि सिंपल कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. गॅस पेटून कढई ठेवली, त्यात राई जिरं टाकलं, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या. हे सर्व काही जिन्नस छान मस्त असं परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं एक बारीक चिरलेला टमाटर टाकायचा आहे, तो पण छान मस्त असं परतून घ्यायचा आहे. आणि आपल्याला आहे ना साधी सिंपल बिना मसाल्याची भाजी भातासोबत खायला खूप छान आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा करून बघा. तर अशा प्रकारे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे आता थोडे हिंग टाकणार आहे मी, चवीपुरता हिंग. त्यानंतर 1.5 चमच चटणी टाकणार आहे मी इथं. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची इथं आणि हे जिन्नस छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल पण 2च पड्या टाकलेले आहे मी. त्यानंतर या चव्याना शिजवून घेतलेलं आहे मी. तर त्या चवड्या आपल्याला इथं टाकायच्या आहे आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे, मस्त असं परतून घ्यायचे. तर मी आता इथं आहे ना 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण चवडी शिजवलेली आहे ना, त्यासाठी मी आता इथं थंडच पाणी टाकणार आहे. गरम काय केलं नाही मी पाणी. तर जास्त पाणी नाही टाकायचं आहे, 1 ते 1.5 ग्लासच पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे. तर चला, अशा प्रकारे ही साधी आणि सिंपल भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरचा काला करून तो सुद्धा खूप छान लागतो. ही अशी साधी सिंपल बिना मसाल्याची भाजी खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी इथं आहे ना थोडंसं चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर अशी मी गावरानी कोथिंबीर टाकलेली. दारावर आज कोथिंबीरवाला आला होता, तर बाजारात गेली होती मी, तिथं मला कोथिंबीरच भेटली नाही. तर दारावर आला होता तो, 20 रुपयाची छोटीशी जुडी भेटली, तरीसुद्धा मी घेऊन घेतली. तर चला, अशा प्रकारे मी भाजी छान आणि मस्त करून घेतलेली आहे. भाजीला उकडसुद्धा फुटलेला आहे, छान मस्त अशी उकडायला लागली आहे. तर मी इथं चपात्या केलेल्या आहेत बघा. खूप मुंग्या होतात ना, मग मी इथं खडू फिरवून घेतलेला आहे. कुठली पण वस्तू ठेवायची तर आधी खडू फिरवावा लागतो, मगच वस्तू ठेवावी लागते, नाहीतर सर्व काही मुंग्या होऊन जातात. इथं आता मी राईस बनवलेला आहे. राईससुद्धा मी साधा सिंपल बनवलेला आहे, जिरा राईस नाही बनवलेला आहे. तर चला, अशा प्रकारे माझ्या आजचा रात्रीचा स्वयंपाक आहे. मी दिवसभर काही शूट केलेलं नाही आहे, कारण की आज आहे ना दिवसभर काही शूट करायला होतच नाही, त्यासाठी एवढंच